रामकृष्ण
प्रसवली तया कुळाचा उद्धार तया कुळाचा उद्धार प्रसवली तया कुळाचा तुकडी निर्धार नारायण गाय नारायण वाजवा टाळ्या एकदा सर्वांनी अजून एकदा वाजवा पंडिता धन्य महाराज जन्मले संसारी धन्य महाराज जन्मले संसारी धन्य जन्मले नारायण
टाळाकडे लक्ष द्या बरं का, यांना ऍडजस्ट करून. धन्य महाराज, थोडा विकू द्या. धन्य महाराज जन्मले संसारी, जेठा ते अंतरे नारायण. नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्याची माय प्रसवली. प्रसवली तया कुळाचा उद्धार. प्रसवली तया कुळाचा उद्धार. तो तरी निर्धार नामाने नारायण गाय नारायण ध्याय. धन्य त्याची माय प्रसवली. महायोगपीठे तटे भीमर्थ्याम वनम पुंडरिकाय धातो मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा कुरु प्रथम नमन. दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकाच यांचे केलिया स्मरण. होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले. इस वक्त जल्दी आ नहीं शाम भूल जा. उस वक्त जल्दी आ नहीं शाम भूल जा. राधे को संग ले आ जब प्राण तन से निकले. एक भक्त की है अर्जी, एक भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है गर्जी. आगे तुम्हारी मर्जी हो. जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. ओम नमो ज्ञानेश्वरा देवा. ओम नमो ज्ञानेश्वरा.
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी प्रथम ही गुरु को प्रथम ही गुरु को शीश नमाओ प्रथम ही गुरु को शीश नमाओ हरि चरणों में ध्यान लगाओ राम सिया राम सिया राम सिया सिया राम में जल जय सिया राम में सब जग करहु प्रणाम राम सिया धन्य महाराज जन्मले संसारी धन्य महाराज जन्मले संसारी जेध्या ते अंतरी नारायण नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली प्रस्तुत कीर्तनारूपी सेवेकरिता या ठिकाणी जो अभंग निवडलाय सुंदर प्रकारे जो अभंग गायला गेलाय तो अभंग एका युगाचे नाही तर युगानयुगीचे लाडके प्रेमी भक्त नामदेवराय यांचा 3 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे नामदेवराय प्रदर्शित आणि दिग्दर्शित करतात की बाबा हो जन्माला आल्यानंतर धन्यता आहे पण धन्यता त्यापेक्षा याच्यामध्ये आहे कशात तो जन्माला आला आणि नारायणाचं नामस्मरण करू लागला त्या मनुष्य प्राण्याला नामदेवराय या अभंगामध्ये धन्यता देतात विठ्ठला सालाबाद प्रमाणे आपल्या या माठळ गावामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाचं 16वं वर्ष आहे बरं का 16वं वर्ष थाटामाटात सुंदर अशा प्रकारे सुरुवात झालेली आज आणि या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले 2 मृदंगवादक एक आहे आमचे स्वराज महाराज येरमळ स्वराज महाराज गणेश महाराज लक्ष्मण महाराज येरमळ असे आमचे स्वराज महाराज इकडे मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी अशा प्रकारे आणि महाराज योगेश्वर महाराज आंग्रे योगेश्वर महाराज सुंदर प्रकारे अशा प्रकारे आणि बाबा आपला
काळेकर महाराज. काळेकर महाराज सुंदर पितृतुल्य समान ते उभे. मग चोपदार बाबा आहे सुंदर अशा प्रकारे. त्यानंतर बाबांचं नाव बाबा आमचे निष्ठावंत वारकरी. ते दिसतंच तुमचं वैभव वारकऱ्यांचं. विकास पाटील, विकास महाराज पाटील, क्या बात आहे. शिंदे महाराज, तुम्ही शिंदे महाराज, तुमचं नाव आहे आडनाव शिंदे. आता काहीच होणार नाही. आपले वाद्य कीर्तनात एक नंबर चाल, एक नंबर वादन, सगळं होणार व्यवस्थित. पलीकडले बाबा गावकरी मंडळी का सर्व बाबापासून दोन छोटे छोटे बाल टाळकरी या ठिकाणी उभे. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा सर्वांनी. त्या बात विनयकरी बाबा आणि सुंदर माईक श्रेष्ठ. आज तुम्हाला थोडा त्रास होईल बरं का. पहिला दिवस आहे, होईल थोडा त्रास, पण गुण हमखास होईल. कारण आपलं कीर्तन झाल्यानंतर तुम्हाला आनंद आहे, बरोबर आहे का नाही. त्यामुळे थोडा त्रास घ्या, व्यवस्थित जिथल्या तिथं करा. आणि या ठिकाणी माझ्यासोबत आलेले युवा तडफदार शेडवलीचे युवा तरुण आमचे मयूरदादा, त्याच्यानंतर होनाळगावचे युवा नेतृत्व उदयदादा धुमाळ, त्यानंतर महेश भाऊ जाधव. कोण बोलतो तिकडं बाबा? फोन बंद करा सायलेंट तोपर्यंत. तर तुम्ही बोला, मी गप्प बसतोय. सायलेंट करा. सगळ्यांना आता आव्हान करतो, एकदा फोन काय करा ते हे करा, सायलेंट करू नका. 5-7 तरुण मुलं माझ्यासोबत आलेले हे बरोबर का. कारण परमार्थ तरुणाचा आहे हो महाराज, तरुणाचा आहे. मी टाळ्या का वाजवायला सांगितलं यांच्यासाठी. उद्याचे हे खूप मोठे नागरिक आहे, वारकरी आहे, कीर्तनकार आहे, वादक आहे. आता हे बाबा गेल्यानंतर कोण आहे आपल्या गावामध्ये? परमार्थ झपाट्याने वाढायला लागला महाराज. पण तरुण फॅशन आणि व्यसनाकडे पण तेवढे वळाले बाबा, लक्षात ठेवा. म्हणून आज वाजवायला सुद्धा कसे तरुण, गायला सुद्धा तरुण, माईक सिस्टीमवाले तरुण, आणि ऐकायला सुद्धा तरुण, आणि कीर्तनकार सुद्धा सगळं सुंदर या ठिकाणी. मृदंगवादक सुंदर, सिस्टीम सुंदर, गायक सुंदर, ऐकणारे सुद्धा सुंदर, आणि कीर्तनकार दलिंदर सुंदर. हा सुंदर ते ध्यान सगळं सुंदर आहे. म्हणून सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो, पण एकदा संतांच्या भाषेत. मस्तक आहे पायावरी या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. वारकरी संतांच्या. आणि या सप्ताची सुरुवात ज्यांनी केली ते आमचे लक्ष्मण बाबा. तालुका कोणता आहे? रायगड जिल्हा, खालापूर तालुक्यात ज्यांनी परमार्थाचा उभा केला गाभा. शब्दाकडे वाक्याकडे लक्ष द्या बरं का. या खालापूर तालुक्यामध्ये ज्यांनी परमार्थाचा उभा केला गाभा, त्यांचं नाव आहे लक्ष्मण बाबा. तुम्हाला लवकरण नाही ना? 5G आहे का तुमच्याकडं? 5G चालतं का? आपल्याला 5Gच पाहिजे, इथं रेंजच नाही हो गावामध्ये. हां, आता लक्ष द्या, लक्ष देऊन ऐका बरं का. असे लक्ष्मण बाबा या ठिकाणी उपस्थित आहे, आणि त्यांचे सुपुत्र गणेश भाऊ पाटील एरम, बरोबर ना? त्यांनी माझा कीर्तनाचा कार्यक्रम ऐकला होता उदयपूरच्या गावाला. फोन ना आले होते, आणि त्यांनी विनंती केली, महाराज तुमची तारीख पाहिजे आम्हाला, पाहिजे तारीख. आणि अगदी कार्यक्रम दिल्यापासून संपर्कामध्ये, परवादिवशी संपर्क, काल संपर्क, आज संपर्क. मला असं वाटतं आज ते थोडं बाहेर, अरे आले का बाबा, या ठिकाणी आले. ते माझं लक्ष नव्हतं इकडं. म्हटले होते महाराज थोडा वेळ होईल, पण वेळेच्या अगोदर आले. धन्यवाद त्यांना. अगदी जिव्हाळा, प्रेमळ, आध्यात्मिक सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे. आणि त्यांनी मला हॅलो म्हटलं, आणि मी या ठिकाणी आलो. तर इथं आल्यानंतर काय होतं, आमचं जालना आळंदी तिकडे जरा तापमान काय कमी, इकडं वळाल्यानंतर तापमान थोडं उष्ण जास्त. त्याच्यामुळे काय होतं, घाम येतोय जरा. तुम्हाला नाही येत का बरं? सवय
असं तुम्हाला येतोय, पण सांगून जाईल तुम्हाला गायकांनी मृदंग वादकाला कधी घाम पुसायचा नाही बरं का कीर्तनात. का पुसायचा नाही विचारा ना. सगळेजण म्हणतात महाराज लोक पैसे जास्त घेतात, मृदंगवादक पैसे जास्त घेतात, गायक लोक पैसे जास्त घेतात. घाम पुसायचा नाही मारे काणी यांना कळालं पाहिजे हे घामाचे पैसे फुकटचे नाही, म्हणून घाम पुसायचा आज प्रथम दिवस आहे आणि नामदेवराया अभंगदारे त्याला धन्यता देतात जो जन्माला आला आणि जन्माला येऊन नारायणाचं नामस्मरण करू लागला, त्याला नामदेवराय धन्यता देतात. धन्य महाराज जन्मले संसारी जे धाते अंतरी नारायण. नारायणाचं नामस्मरण करू लागला त्याला तर धन्यता देतात, पण ज्या माऊलींच्या पोटी नारायणाचं नामस्मरण करणारा पुत्र किंवा कन्या जन्माला आली त्यांच्या आई वडिलाला सुद्धा धन्यता देतात. धन्य त्याची माय प्रसवले. नारायणाचं नामस्मरण करणारा जो मुलगा कन्या जन्माला आली नामस्मरण करू लागला ना, 21 कुळाचा उद्धार होतो बाबा. किती? 21 कुळाचा. आणि जर अभक्त जन्माला आला, पिणारा खाणारा देशाची सेवा न करणारा, तर 42 कुळ नरकात जातात. म्हणून प्रसवलित या कुळाचा उद्धार तो तरी निर्धारणा म्हणे. नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली. हा झाला सरळ सरळ अभंगाचा भावार्थ. तुमच्या आमच्या भाषेत ह्या झाल्या ठळक ठळक. आता तुम्ही झोपायला कोण म्हणलं मोकळे, मी 400 किलोमीटरवरून प्रवास करून आला, आज झोपायचं नाही, झोपच लागणार नाही. मग प्रत्येक गोष्ट आपण तारुण्यामध्ये करतो, प्रत्येक गोष्ट तारुण्यामध्ये करतो. शिक्षण बाबा तारुण्यामध्ये, आज मृदंग दोघं जण शिकतात तारुण्यामध्ये, आणि अलंकापूर निवासी आळंदीमध्ये शिकलो तारुण्यामध्ये, बिझनेस तारुण्यामध्ये, लग्न असं कधी झालं का 70 वर्षात झाल्यानंतर? बाबा ऐकू तुमच्याकडे एखादं नाही. प्रत्येक गोष्टी जर आपण तारुण्यामध्ये प्राधान्य देत असाल तर मला असं वाटतं दादा परमार्थाला सुद्धा तारुण्यामध्येच प्राधान्य दिलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? मलाही सांगा. फुल आहे फुल, गुलाबाचं फुल आहे, गुलाबाचं फुल. स्वराज आपण सुकल्यानंतर देतो कोणाला? का ताजं तवानं असताना देतो? ताजं तवानं असताना देतो का? जर सुकल्यावर दिलं तर फेक तिकडं का? ते सुकलंय. व्यवहारातली व्यक्ती सुद्धा गुलाबाचं सुकलेलं फुल स्वीकारत. गुलाबाचं फुल नाम शरीर देह, लक्षात ठेवा, हे सुद्धा एक फुलच आहे. शरीर सुद्धा गुलाबाचं फुल आहे. मग जोपर्यंत ताज आहे, तवान आहे, प्रफुल्लित आहे, नाम तारुण्यात आहे, तोपर्यंत त्याच्या चरणावर, माऊलींच्या चरणावर समर्पित करा. पण तुम्ही तर म्हणणार नाही नाही महाराज, आम्ही 60 वर्षात झाल्यानंतर, 70 वर्षाचा झाल्यानंतर मग जाऊ आम्ही आळंदीला, पवित्र गळ्यामध्ये तुळशीची माळ घालू, मग नामस्मरण करू. आणि व्यवहारातली व्यक्ती जर गुलाबाचं सुकलेलं फुल स्वीकारू शकत नाही तर तो विश्वाचा मालक आहे. हे वय झाल्यानंतर तो स्वीकारणार आहे का? महाराज वर्णन करतात. देवाचे चरण
प्रत्येक गोष्टीला जर आपण तारुण्यामध्ये प्राधान्य देत असेल तर मला असं वाटतं परमार्थाला सुद्धा आपण तारुण्यामध्ये प्राधान्य दिलं पाहिजे. महाराज म्हणतात तरुणपणा म्हणजे तरुणा भाग्यवंत नटिहार कीर्तनात, नटिहार कीर्तनात, नटिहार कीर्तनात. नटे हरी कीर्तनात असं म्हटलं महाराजांनी. वयोवृद्ध भाग्यवंत, म्हातारा भाग्यवंत, नटे असं म्हटलं असतं तर तरणा भाग्यवंत. म्हणून या ठिकाणी स्वराज आमचे ईश्वर योगेश्वर महाराज हे तरुण सगळे मंडळी पाहिल्यानंतर आनंद वाटला. 2 बालक लोक. तुमच्या गावामध्ये 2च जण का मुलं लहान ना? बाकीचे कारगिलचे युद्धावर पाठवले का? उद्यापासून आनंद चाला इथं त्यांना इथं झोपू द्या. टाळांचा निनाद, मृदंगाचा निनाद त्यांच्या कानावर पडू द्या बरं का, पडू द्या. तुम्हाला सांगून दे, जगाच्या पाठीवर महाराज संस्कार पडण्याचं एकच ठिकाण राहिलं फक्त. ते म्हणणार आहे ना शाळा कॉलेज, KG1 नाही, KG2 नाही, शाळा तर नाही आणि कॉलेज तर नाहीच नाही महाराज. काय ते KG1, 2 मध्ये शिकवलं जातं. आमच्या भावाचा मुलगा आता KG2ला, त्याने कविता म्हणून दाखवली महाराज आम्हाला. काय जॉनी जॉनी आहे का तुमच्याकडं पण? लिटिन शुगर, ओपन युअर माउथ. बेटा तू साखर खाल्ली का? नाही. उघड बरं तुझं थोबाड. कविता सुद्धा खोटं बोलायचे शिकवतात. संस्कार राहिले का शाळेमध्ये? संस्कार राहिले? आळंदी क्षेत्रामध्ये आमच्या इथे शिबिर होत असतं दर मे महिन्यामध्ये बाबा बरं का. 100-150 विद्यार्थी असतात, लहान लहान मुलं. एक मुलगी शिबिरामध्ये होती, तिने कविता म्हटली. महाराज कविता म्हणून म्हटलं म्हण. तिला व्यासपीठावर स्टेजवर बोलवलं, तिनं कविता म्हणली. ऐका बरं का, मुलगी फक्त 7च वर्षाची होती. गेली बाई उसाच्या मळ्यात. कविता ऐकायची का? ऐका पुढं. आणलं बाई पाकळ्या धरून. काय पाकळ्या? दिलं बाई नवऱ्याला करून. काय पाकळ्या? घेतलं बाई नवऱ्याला खाऊन. गेला बाई नवरा मरून. पुढं ऐका ना. काय करू रडत बसून. आली बाई दुसरा करून. विनोदनी लक्षात ठेवा, मी असं म्हणतो 7 आणि 8 वर्षाच्या मुलींना जर अशा कविता असेल तर ती मुलगी 10वीत गेल्यानंतर नाही जाणार का पळून? नाही जाणार पळून? अरे कवित्वा कशा असाव्या, कवित्व कसं असावं, माऊली वर्णन करतात. जुन्या कविता काय होत्या? काळजाला पाजर पडवत होते दादा, पाजर. ऐका कविता. शरे आला रे धावनी आला काळ, विफळला श्रावण बाळ. जुन्या मंडळीला विचारा कविता कशा होत्या महाराज. म्हणून मला एकच सांगायचं आहे, तरुण वर्ग या ठिकाणी, 2 मुलं या ठिकाणी महाराज लक्षात ठेवा. तरुणाचा परमार्थ आहे आणि महाराष्ट्रात नाही, देशात नाही, जगाच्या पाठीवर एकमेव जर संस्कार पडण्याचं ठिकाण कोणतं असेल दादा जगाच्या पाठीवर, ते फक्त वारकरी संप्रदायाचं स्टेज. लक्षात ठेवा, वारकरी संप्रदायाचं. जरा मोकळ्या मनानं वाजवा की टाळ्या दर्शक जरा. तो ते पैसे मागे द्या, 10 रुपये, 10 रुपये. तुम्हाला माहिती टाळ्या वाजवण्याचा पहिला फायदा सांगतो. तुम्ही जर दररोज 200 टाळ्या वाजवल्या तर 100 रोग नाहीसे होतात. हे सायन्स सांगतं, सायन्स विज्ञान सांगतं. लक्षात ठेवा. म्हणून वाजवा एकदा टाळी. विठ्ठला तारुण्यामध्ये परमार्थ करायचा. जोपर्यंत शरीरूपी घर चांगले, इंद्रियामध्ये ताकद आहे, म्हातारपण लांब आहे ना, तोपर्यंत इकडे चला आळंदीची वारी, नामस्मरण. नाही तर काय महाराज हो, पायी चालत नाही, कानपूर लाईन गेलेली असते आणि मग हा म्हणतो चला आळंदीला. पायानं चालता येतं का?
बरं याला नामस्मरण कीर्तन ऐकायचं त्याला ऐकायला येत नाही. कानपूरला राजीनामा दिलेला असता. नुसतं एका इंद्रियाला राजीनामा द्यायला खूप अवघड होतं. चला फॉर एक्झाम्पल एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. धनगर माहिती मेंढपाळ तुम्हाला माहिती आहे का तुमच्याकडे? धनगर मेंढ्यांचा सांभाळ करणारा धनगर. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मेंढ्या चरल्या, पाणी पाजलं, आंब्याच्या झाडाखाली बसवलेलं आहे. काय डोक्याच्या वरून नाही चाललं ना? आंब्याच्या झाडाखाली शांत बसलेलं आहे. कोण? मेंढ्या आणि मेंढपाळ सुद्धा. सावली, उन्हाळ्याचे दिवस आहे, मेचा महिना आहे आणि शांत तो झोपला. त्याला झोप गेली लागून. झोप लागून गेल्यानंतर सर्व मेंढ्या उठल्या आणि गेल्या निघून. हा उठतो पाहतो तर एक पण मेंढी ठिकाण्यावर. तो म्हणला आता मेंढ्या कुठे गेल्या? तर लागून गेली आपल्याला. काय करावं काय नाही. इकडे तिकडे बघतो तर एक आऊत हाकत असतो. एक ग्रस्त आऊत, बैल आणि आऊत शेतामध्ये. आणि हा म्हणतो, अहो शेतकरी दादा, शेतकरी दादा, माझ्या मेंढ्या बघितल्या तुम्ही? मेंढ्या बघितल्या? आता ह्यो जो मेंढपाळ असतो ना, मेंढ्यांचा मालक, याची कानपूर लाईन गेलेली असते, राजीनामा दिलेला असतो बरं का. आणि जो पुढचा अवतावर असतो, ज्याला हा विचारतो मेंढ्या पाहिल्या का, आऊत हाकणारा शेतकरी, तो सुद्धा याचाच मावस भाऊ असतो. म्हणजे त्याची सुद्धा कानपूर लाईन गेलेली. हा म्हणतो, माझ्या तुम्ही मेंढ्या पाहिल्या का? तो अवतावाला काय करतो, सहज ते बैलांना मारायचं असतं ना, काय म्हणतात तुमच्याकडे त्याला, चाबूक चापटणं वगैरे असतं ना, तो सहज असं करतो. असं केल्यानंतर ह्या मेंढपाळाला वाटतं की यानं सांगितलं आपल्या मेंढ्या या दिशेने गेलेल्या आहे. योगायोग पहा बरं, याला काहीच माहित नसतं. तो चाबूक असं मारत असतो तर याला वाटतं त्या दिशेने मेंढ्या गेलेल्या आहे असं या शेतकरी दादानं आपल्याला सांगितलं. त्या दिशेनं तो शेतकरी मेंढपाळ जातो, मेंढ्यांचा मालक, आणि गेल्यानंतर योगानं त्याला त्याच्या मेंढ्या सापडते बरं का. मेंढ्या सापडल्यानंतर तो मनाला म्हणतो, अरे बापरे, त्या शेतकरी दादानं, आऊत हाकणारानं आपल्या मेंढ्या सापडून द्या. आता आपण त्याला काहीतरी बक्षीस द्यायला पाहिजे. मग त्याने काय केलं, एक मेंढी घेतली. आता आपण चांगलं कधी दान करतच नाही मला. ती मोडलेली मेंढी होती याच्यामध्ये पायामध्ये. त्याने खांद्यावर घेतली आणि शेतकऱ्याला म्हणलं, थांब, आडवा झाला. म्हणला काय? म्हणजे हे बघ, तू माझ्या मेंढ्या सापडून दिल्यामुळं मी तुला ही मेंढी बक्षीस देत आहे. आता तो याचा मावस भाऊ होता. तो शेतकरी म्हटला, मोडलीच नाही तर भरून द्यायचा प्रश्न येतो कुठं? त्याला वाटलं हा म्हणतो माझी मेंढी तू मोडली आणि आता तू भरून दे. दोन्ही कानपूर लाईन गेलेल्या होत्या ना. हा म्हणतो बक्षीस देतो, तो म्हणतो मोडली तर भरून द्यायचा प्रश्न येतो कुठं? हा म्हणतो घे, तो म्हणतो नाही, हा म्हणतो घे, तो म्हणतो नाही. दोघांची भांडणं त्या ठिकाणी लागली. त्याच्या समोर एक घोड्यावर बसून, काटेवाडी घोड्यावर बसून चालला होता महाराज. हे दोघं जण गेले आणि त्या घोड्यावाल्याला धरलं. म्हणले, मेंढ्याचा मालक म्हणतो मी याला एक मेंढी देतो, याने मेंढ्या सापडून दिल्या, हा घेत नाही. ते शेतकरी म्हणजे, अहो दादा, मेंढी मोडलीच ते तर भरून द्यायचा प्रश्न येतो कुठं? जो घोड्यावर चालला होता तो सुद्धा यांचा मावस भाऊस होता. त्याची सुद्धा कानपूर लाईन गेलेली. तो म्हणला, तुम्हाला काही वाटतं की नाही रे, लाजाबीजा वाटतं की नाही तुम्हाला काही? मी घोडं विकत आणलं, पैसे देऊन आणलं म्हटले, आणि तुम्ही म्हणता चोरून आणलंय. तुम्हाला काही वाटतं का नाही? तिघांचे भांडणं तिथं लागले. कशामुळं? फक्त कानपूर लाईन राजीनामा दिल्यामुळे. तिघांचे भांडणं लागल्यानंतर बाबा बरं का, पूर्वीच्या काळामध्ये पोलीस स्टेशन, कोर्ट कचोऱ्या नव्हते. मग भांडण मिटवायला कुठं जात होते? बरोबर, गावच्या पाटलाकडे जात होते. आणि हे तिघं गावच्या पाटलाकडे गेले. पण गावच्या पाटलाला 2 बायका होत्या. त्यांचे भांडणं झालेले होते आणि त्याने दोन्ही बायका घराच्या बाहेर काढलेल्या होत्या. आणि पाटील आता महादरवाजामध्ये बसलेला होता. पण पाटील सुद्धा यांचाच मावस भाऊ होता. म्हणजे त्याला सुद्धा कानाला ऐकायला येत नव्हतं. मेंढपाळ म्हणतो, पाटील जेहारी, असा हात घाला. त्याच्यामुळे त्याला कळलं की हा जेहारी घालतो. त्यानं जेहारी घातला. हे बघा पाटील, माझ्या मेंढ्या हरवल्या होत्या आणि माझ्या मेंढ्या या शेतकऱ्याला सापडून दिल्यामुळं एक मेंढी याला बक्षीस देतो. ते म्हणतो, अहो पाटील, मोडलीच नाही तर भरून द्यायचा प्रश्न येतो कुठं? आरोप करतो हा. घोड्यावाला म्हणतो, पाटील या दोघांचं जाऊ द्या, पण मी घोडं विकत आणलं, पैसे देऊन आणलं आणि दोघं मध्ये चोरून आणलं. यांना काही वाटतं का नाही? पाटील म्हणला, हे बघा गड्या,
तुम्ही तिघ काय अख्खं गाव जरी आला ना म्हणले मी या दोघीला नाही घेत आतमध्ये, कोणा काय म्हणले तुमचं? दृष्टांत सोडून द्या, सिद्धांत असाय दादा, जोपर्यंत शरीरूपी घर चांगले, इंद्रियामध्ये ताकद आहे, म्हातारपण लांब आहे, तोपर्यंत नामस्मरण आळंदी पंढरपूरची वारी करून घ्या. तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी, शांती दया पाहुणा हरी करी, हा शांती दया पाहुणा हरी करी, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, शांती तीर्थव्रती भाव धरी रे विषय असा चालू आहे, जोपर्यंत शरीरूपी घर चांगले, इंद्रियामध्ये ताकद आहे, म्हातारपण लांब आहे, तोपर्यंत परमार्थ करून घ्या, तोपर्यंत आळंदीची वारी पंढरपूरची वारी करून घ्या. खूप सुंदर प्रमाणे ऐका. जव हे सकाळ सिद्ध आहे, ऑपरेटर लक्ष द्या, हाती चालावया पाय, तो तू आपुले सोयीत पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत शरीरूपी घर चांगले, इंद्रियात ताकद आहे आणि म्हातारपण लांब आहे, तोपर्यंत सावध व्हा. नाहीतर मग काय महाराज, एका गावामध्ये चोरी झाली. चोरी झाल्यानंतर महाराज लाईट गेलेली होती बरं का बाबा, विनिकरी बाबा, लाईट गेलेली होती. चोर आले महाराज, पाटलाच्या वाड्यामध्ये चोरी झाली, पण ती सुनबाई होती ना, सुनबाईची चर्चा दुसऱ्या दिवशी सकाळी गावामध्ये झाली. सुनबाई, अहो तुम्ही चोराला पळून लावला म्हणले, रात्री चोराला हल्ल्या म्हणले, 2-3 तुम्ही कानाखाली, काय तुमची हिंमत, काय तुमचं धाडस? 5-50 महिला नळावर पाणी भरण्यासाठी जमतात ना. आता नळ घरामध्ये आले तो प्रश्न सोड द्या, पूर्वीचा काळ आहे. हापशावर नळावर पाणी भरण्यासाठी 5-50 महिला आणि पाटलाच्या सुनाचं वर्णन झालं. ठोकूबाई, काय तुझी हिंमत, काय तुझं धाडस, तो चोराच्या कानाखाली मारली, काय तुझी हिंमत? म्हटले, अव कशाची हिंमत आणि कशाचं धाडस? मग रात्री जाईल होती लाईट, मला वाटलं पिंट्याचे पप्पाचे, दिली कानाखाली ठेवून. चोर चोरी करून निघून गेले महाराज. आणि मग पाटील उठले, सगळं सोनं नाणं सगळं पाटील उठले. आणि मग पाटील म्हटले, आता गेटवर वॉचमॅन ठेवला पाहिजे, आता रखवालदार ठेवला पाहिजे. आता काही फायदा नाही बाबा, का तुझीच तिजोरी फुडून सगळं सोनं नाणं लुटून नेलं महाराज. मग कधी ठेवायला पाहिजेत होता? सोनं नाणं चोरी करून जाण्याच्या अगोदर महाराज. तसं जोपर्यंत शरीर घर चांगलं आहे, इंद्रियात ताकद आहे, म्हातारपण लांब आहे, तोपर्यंत इकडं सक्रिय व्हा, इकडं सक्रिय व्हा. नंतर तर आपल्याला जायचंच आहे, सांगून जाईल तुम्हाला. आत्ता सांगितलं, एका इंद्रियानं राजीनामा दिल्यानंतर किती हाल होते. अजून एक सांगतो दृष्टी. दुसऱ्या दिवशी एकादशी होती बाबा, आषाढी एकादशी. 2 म्हातारी वारकरी भेटले, जय हरी जय हरी जय हरी. आणि ते आषाढीला ते रताळ असतात ना, फराळाचं रताळ. म्हटले, आपल्या शेतातले काय रताळ आहे तुमच्याकडं? योगेश्वर महाराज रताळ. म्हटले, मग नाही, उद्या एकादशी आहे. म्हटले, काही हरकत नाही. पुढचं म्हातारं गेलं गाऊन. आणि एकादशी झाल्यानंतर द्वादशीला पुन्हा भेट झाली. म्हटले, जय हरी जय हरी. आता ज्यांना रताळा देते ना पुढच्या म्हाताऱ्याला वारकऱ्याला, हे म्हणतात, का लेकर बाळा कसे? ऐका बरं का, चित्त देऊन ऐका. ज्याने रताळ देते ना
द्वादशीला विचारते भेट झाल्यानंतर का हो लेकर बाळ कसे समोरचं म्हणलं खाल्ले शिजून. कळलं का कशामुळे परिणाम फक्त कानपूरला येऊन गेल्यामुळं. आता का रताळं विचारले का तुला पहिलंच विचारणार आहे का. म्हणून जोपर्यंत शरीरूपी घर चांगले इंद्रियामध्ये ताकद म्हातार पण लांबे तोपर्यंत परमार्थ करून घ्या. कलियुगामध्ये महाराज उद्धार जर करून घ्यायचा असेल तर योग याग साधना यत्न याने लवकर उद्धार होणार नाही महाराज. कलियुगा माझी कलियुगा माझी योग यागच्या पाठीमागे लागू नका. तर माऊली वर्णन करता योग याग विधी एने लोहे वायाची उपाधी. योग याग विधीच्या मागे लागली वायाची सांगितलं उपाधी दम्म धर्म योग. मग रिद्धी सिद्धी जर आम्ही तिच्या मागे लागलो तर माऊली तिथं परमर्णन करतात रिद्धी सिद्धी निधी अवघीचा अवघीच उपाधी जव त्या प्रमाणंदे मननाय. मग काय करायचं महाराज कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण. महाराज त्यासाठी आम्हाला जंगलामध्ये जावं लागेल का वनामध्ये जावं लागेल का रानामध्ये जावं लागेल का. महाराज म्हणते नाही पायची पैसोनी कराय कचित आवडी अनंत हरी विठ्ठल केशव कोणताही मंत्र जपा. महाराज बसल्या जागेवर जपा. कुठे जायची गरज नाही तुम्हाला महाराज. सोपं किती नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे. एका जन्माचं म्हटलं का बहुवचन वापरलं अनेक वचन. एका जन्माचं नाही किती जन्माचे जळतील जन्म जन्मांतरीचे. आणि काय सांगितलं नाम संकीर्तन साधन पाय सोपे. आणि काय म्हटलं पुढं पळून जातील म्हटलं का वारकरी मंडळी माठळकर पळून जातील म्हटलं का पळून जातील पापे जन्मांतरीचे. का म्हटलं आणि पळून जातील माहिती तुम्हाला सांगू. उदाहरणार्थ एखाद्याची बायको गेली पळून जाणार नाही पण गेली समजा गेल्यानंतर ती परत येण्याची शक्यता आहे का नाही. बोला बोला आहे का नाही. पण जर समजा ती गेली म्हणजे कळलं का ती वारली समजा तर परत येणार आहे का. तसं जर पळून गेलं पाप तर कधी ना कधी ते आपल्या जीवनामध्ये येणार आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात जळतील पापे जन्मांतरीचे नाम संकीर्तन साधन पे सोपे जळतील पापे जन्मांतरीचे.
मग वेळ करायचा नाही. आज आत्ता लगेच सुरुवात करा. हाताने टाळी वाजवा. विठ्ठला भगवंताची भेट नामस्मरणानं होते. जगातलं सर्व सुख नामस्मरणानं मिळतं. जे योग याग करून नाही, कलियुगामध्ये यज्ञ करून नाही, रिद्धी सिद्धी प्राप्त करून नाही, ते नामस्मरणानं मिळतं बरं का. नामात चिंतने 12 वाटा म्हणून नामस्मरण. आणि म्हणून आज प्रथम दिवस आहे. नामाचं महत्व किती महाराज. प्रत्येक गोष्ट आपण मिळवतो महाराज. ओनली ओन फक्त काय, फक्त नामस्मरण, फक्त नामस्मरण. म्हणून नामदेवराय म्हणतात बाबा जन्माला आलो भाग्य आहे, धन्यता आहे, पण त्यापेक्षा धन्यता त्याला येतो जन्माला आला नारायणाचं नामस्मरण करू लागला. नामदेवराय त्याला धन्यता देतात. अभंगाचं पहिलं जन्म. नारायण धन्य महाराज, धन्य महाराज जन्मले संसारी, धन्य महाराज जन्मले संसारी, जन्म महाराज जन्मले संसारी. धन्य महाराज जन्मले संसारी, जेधाते अंतरे नारायण. जन्माला आला धन्यता आहे. नारायणाचं नामस्मरण करू लागला नामदेव त्याला धन्यता. धन्य महाराज जन्मले संसारी, जेधाते अंतरे नारायण. पण आपण नारायण
महाराजांचं नामस्मरण करतो का, नाव घेतो का, ते शेवटी आपल्या कोरोना दाखवून दिलं का नाही महाराज? हत्ती, घोडा, बंगला, गाडी, माडी, शेती हे उपयोगाला आलं का कोरोनामध्ये? माठळकर आलं का उपयोगाला? मग बंगला, घोडा, गाडी, माडी, मुलं, बाळ, शेती खूप काही कमावलं आम्ही महाराज, लक्षात ठेवा. कोरोनाच्या काळामध्ये जिच्यावर जास्त प्रेम होतं बारीको, ती सुद्धा येत नव्हती जवळ. खरं आहे का नाही? कोरोनाला दाखवून दिलं. म्हणून मी असं म्हणतो, ज्यांच्याजवळ घोडा, गाडी, बंगला, माडी, पैसा होता, ज्यांचा बँकेमध्ये खूप पैसा होता, ते नाही जगले का? माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये असे काही लिस्टमध्ये लोक आहे बाबा, मुंबई दिल्लीचे, आज जर पेटवलं तर 6 महिने भिजणार नाही, एवढा पैसा त्यांच्याकडे आहे. त्यांनी डॉक्टरला विनंती करावी, डॉक्टर साहेब आमचा पेशंट एका बारड्यामध्ये आणि ह्या 2000च्या कागदी नोटा याच्या भारावर देतात आणि एवढं वाचवा हो. डॉक्टरना हात जोडायला सांगा, पाटील तुमचा पैसा कामाला नाही, या ठिकाणी काही करू शकत नाही मी. तुटला आयुष्याचा दोरा, येले मग मला असं म्हणायचंय, वाक्याकडे लक्ष द्या, असं म्हणायचं मला, ज्यांच्याजवळ खूप पैसा होता, ज्यांच्या बँकेमध्ये खूप पैसे होते, ते नाही जगले. मग कोण जगले? पंढरपूरच्या मालकाच्या बँकेमध्ये ज्यांचा पुण्याचा बॅलन्स जास्त होता ना, ते जण कोरोनामध्ये जगले. लक्षात ठेवा, ते जगले. आणि या ठिकाणी मला असं वाटतं, प्रत्येकाचा बॅलन्स हा पंढरपूरच्या मालकाच्या, आळंदीच्या मालकाच्या बँकेमध्ये असला पाहिजे, पुण्याचा बॅलन्स. लक्षात ठेवा, पुण्याचा. मी असं म्हणेल, स्टेट बँकेमध्ये, महाराष्ट्र बँकेमध्ये, युनियन बँकेमध्ये आपले सगळ्यांचे अकाउंट आहे, सगळ्यांचा पैसा बँकेमध्ये आहे, बॅलन्स आहे. पण पुण्य आपण करतो, संपादन करतो, सप्ताहामध्ये आलो, कीर्तन ऐकतो, हे पुण्य आहे. हे पुण्य आपल्या बँकेमध्ये टाकायचंय. कोण्या बँकेमध्ये? आळंदीच्या मालकाच्या बँकेमध्ये, पंढरपूरच्या मालकाच्या बँकेमध्ये टाकायचंय. टाकू शकणार आहे का आपण? अहो, जसं या व्यवहारातल्या बँकेचं अकाउंट खोलण्यासाठी काही कागदपत्र करावं लागते ना, प्रोसेस पूर्ण, तसं आमच्या विश्वाच्या मालकाच्या बँकेचं अकाउंट खोलण्यासाठी सुद्धा काही पूर्तता करावं लागते. काय काय पूर्तता करावं लागते? जसं महाराज आधार कार्ड, ओळखपत्र, गावचं काय द्यावं लागतं ना युनियन, स्टेट, महाराष्ट्र बँकेमध्ये, तसं पंढरपूरच्या मालकाचं अकाउंट खोलायचं असेल तर पवित्र गळ्याची तुळशीची माळ घालावी लागते, एकादशी व्रत करावं लागतं. लक्षात ठेवा. आणि मग जसं व्यवहारातली बँक एक पुस्तक देतात ना, त्याला काय म्हणतात? तुमच्याकडे कोणाकडंच नाही वाटतं बाबा, ते एक छोटं पुस्तक काय म्हणतात त्याला? पासबुक म्हणतात. तुम्ही म्हणणार तुम्हाला माहित नाही, मला सगळं माहिती, पण तुम्हाला माहित नाही, विचार करतो. जसं ते पासबुक दिल्यानंतर त्याच्यावर अकाउंट नंबर असतो आणि आपण मग त्या बँकेमध्ये पैसा टाकतो ना, बॅलन्स. जर पंढरपूरच्या मालकाच्या बँकेमध्ये पैसा टाका, पुण्याचा बॅलन्स टाकायचा असेल तरी पवित्र तुळशीची माळ आम्ही तुम्हाला देतो. ही माळ घातल्यानंतर, एकादशी व्रत केल्यानंतर तुम्ही अधिकारी पात्रतेचे ठरता. मग पुण्याचा बॅलन्स तुम्ही त्या बँकेमध्ये टाकू शकता. म्हणणार महाराज खोलायचं आम्हाला अकाउंट. आलोय मी आळंदीच्या मालकाचा सदस्य, मौलीच्या बँकेचा सदस्य तुमच्या गावामध्ये. कोणाकोणाला खोलायचं अकाउंट? 1 2 3 4 किती हात झाले वर? तुम्ही पाहू नका तुमच्यात किती झाले. इकडे मला वाटतं समोरचे सगळे. कुठलेही पैसे लागणार नाही अकाउंट खोलायला. आणि आजच उद्धार करून घ्या. लक्षात ठेवा, आज, आत्ता, लगेच, चालू मिनिटाला. कारण कोरोनाच्या काळात कळालं काही सोबत येणार नाही. कळो येईल प्राण सगळे बाजूला राहतात महाराज त्या वेळात. मग सोबत जे येणार आहे ते कमवा तुम्ही, जे शेवट अंत काळाला येणार आहे. सुंदर आहे, ऐकवतो तुम्हाला. हा, सुंदर आहे. त्या बँकेमध्ये आता पुण्याचा बॅलन्स आपल्याला टाकायचा आहे. ऐका ऑपरेटर दादा. हरिनामाच्या बँकेमध्ये हो, हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम धन करा जमा. हरिनामाच्या बँकेमध्ये राम
राम नाम धन करा जमा हरिनामाची कमान शेवटी येईल तुमच्या कामा 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 म्हणून आजपासून सुरुवात करा ही हरिनामाची जमा आणि शेवटी येईल बरं का तुमच्या कामा कोरोनाला लागतो कोरोना ज्यांचा पुण्याचा बॅलन्स होता ना त्याच्या बँकेमध्ये ते जगले फक्त बाकीचे गेले मोठ्याची अब्धावधी गेले महाराज ऐका ना आणि हरिनामाच्या जमेला टॅक्स लागत नाही बँकेमध्ये त्याच्या शेवटी व्याज मिळतं आपल्याला काय व्याज मिळत आहे का योगेश्वर महाराज हरिनामाची जमा सोडणार नाही हरिनामाची जमा ही सोडणार नाही भक्तीचे व्याज देईल श्रीहरी हो भक्तीचे व्याज देईल श्रीहरी शेवटी नेईल निज धामा हरिनामाची कमान शेवटी येईल तुमच्या कामा शेवटी येईल तुमच्या कामा शेवटी येईल तुमच्या कामा म्हणून महाराज शेवटी हेच उपयोगाला येणार आहे तुम्ही म्हणणार महाराज आमच्याकडे गाड्या खूप आहे मर्सडीचे खूप मोठ्या मोठ्या गाड्या आमच्याकडे बंगला आहे महाराज काय म्हणतात माहिती का तू म्हणशील घोडे हत्ती घोडे हत्ती एक क्षणात होईल माती एक क्षणात होईल माती रावण मेला लंक जळाली तशीच होईल गती हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावणे नसमाला रडशील ठाई ठाई या संसारा भाई या तुम्ही म्हणणार महाराज आम्हाला 2 मुलं आहे ते अदर कंट्रीमध्ये 2 कोटी पॅकेज आहे त्यांना येईल ना आमच्या कामाला महाराज काय म्हणतात तू म्हणशील पोर सोरे म्हणशील बायका पोरे ते तुझ्या मागचे चोरे तुझ्या मागचे चोरे तू मेल्यावर मडके फोडतील तुझ्याच डोक्यावर हरिनाम माया सारी सोडून दे माया सारी हात लावणी ठाई ठाई या संसारा भाई संसारा भाई या संसारा तुम्ही म्हणणार महाराज जाऊ द्या बंगला गाडी घोडी पनवेलला नवी मुंबईला 1 कोटीचा फ्लॅट घेतलेला आहे मी किती 1 कोटीचा फ्लॅट मला सांगा 1 कोटीचा फ्लॅट आहे 1 कोटीचं घर आहे शेवटची आंघोळ कुठं आहे
आमचा भाऊ आमची बहीण खूप मोठ्या याच्यावर आहे, जॉबला आहे, 1 कोटी पॅकेज आहे, 3 कोरोनानं दाखवून दिलं, सगळे नाते दाखवून दिले कोरोनानं. आणि महाराज म्हणतात ना, बरं का दादा माईकवाली, महाराज म्हणतात नाही कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे, बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचा सगळे सोय रे. नाही रे नाही कोणाचे कोणी. आहे का कोणाचं कोण? आत्ता मी एवढं 10 मिनिटापासून सांगतोय, सर्व महिला मंडळ पुरुष मंडळी बाबा यरम बाबा असे मान हलवत होते, काही खरं नाही, काही खरं नाही, काही खरं नाही. तसं सगळं सोडून माझ्यासोबतच येतात आळून दिला. आता पवित्र गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, जीवनाचं सार्थक करून घ्या. नका खाऊ ते तसलं घाण नॉनव्हेज, आणि ते खाद्य आपलं नाहीच, लक्षात ठेवा. नाही आता मला सांगाव, एवढं पवित्र तोंड, आपले ओठ दात एवढे पवित्र, एवढे शुद्ध, आणि ते तसलं आपण एवढं घाणेरडं खातो. आपण कोणाचं खाद्य माहिती आहे? ते लांडगा, कुत्रा, कोले यांचं खाद्य महाराज. आणि जगातला ताकदवान एक प्राणी असा आहे, त्याचं नाव काय? हत्ती. हत्ती किती ताकद आहे? तो मांसाहार करतो का? बोला बोला. कोणी होता नाही मला एनर्जी येते, ताकद येते? अजिबात नाही. आजपासून सोडून द्या बघा. आणि ह्या गोष्टी आपल्याला मनुष्य देहाला या गोष्टी दिलेल्या हो. बाकीच्या योनीमध्ये, बाकीच्या जन्मामध्ये ही बुद्धी नाही परमार्थ करण्याची, भजन करण्याची. मला लक्षात ठेवा. देवी दिला देह भजना घुमटा, या झाला पाटा बादकीचा. मला सांगा, दुसऱ्या जन्मामध्ये हे ज्ञान आहे का? याच जन्मी घडे देवाचे ज्ञान, याच जन्मी घडे आणि काही ज्ञान दुसऱ्या जन्मामध्ये. मला सांगा, आता सांगतोस, बोलू का बाबा? बोलतोच आता. कोंबडी 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 कधी तुळशीत पाणी घालते बाबा? कोंबडी कधी मंदिरामध्ये कीर्तनाला येते का? कोंबडीबद्दल बोलतो बरं मी, दोघं मानाला लावून कसं आपल्या अंगावर. कोंबडी येतच नाही बाबा, कधी कीर्तनाला येणार नाही, कधी तुळशीला पाणी घालणार नाही, तिला एकादशी नसते. कोंबडीला बरं का ताई, कोंबडीला हो खापलं तुम्ही काही पण नग. हा बैल बाबा, बैल कधी कीर्तनाला येतो? बैल मंदिरात येतो, कीर्तन ऐकतो. बैल बैल 2 तास 4 तास, कारण ते ज्ञान त्याच्या ठिकाणी नाही, हे ज्ञान आपल्या ठिकाणी. म्हणून आपण जीवनाचं सार्थक आज आत्ता सुरुवात करा. म्हणून नामदेवराय सांगतात, बाबा तुम्ही नामस्मरण करा, नारायणाचं नाम घ्या. नामदेवराय त्याला तर धन्यता देतात महाराज. पण ज्या माऊलीच्या पोटी नारायणाचं नामस्मरण करणारा, देशाची सेवा करणारा, समाजाची सेवा करणारा जन्माला आला, त्या आई बापाला सुद्धा नामदेवराय धन्यता देतात. अभंगाचं 2 चरण. नारायण तुमचं नाव सांगाच बाबा. आता जाऊ द्या, सांगा. वा 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 वा, हा जरा तारुण्यातला फोटो वाटतो मला जरा. क्या बात आहे. तेच तेज आणि तोच आवाज आणि ते शंकर महाराज आग्रे गाथा मूर्ती. क्या बात आहे. सुंदर चाल, चाल, गोड चाल बरं का.
महाराज म्हटले जो नारायणाचं नामस्मरण करतो तो तर धन्य आहे, पण असा मुलगा ज्या माऊलींच्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आला ना, नामदुऱ्या त्याच्या आई वडिलांना धन्य देतात. लक्ष ठेवा, लक्ष द्या. सर्वांगाचं कानून आहे का? बर धन्य त्याची माय, धन्य माता पिता. बघा शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर मुलांना डॉक्टरची MBBS BHMS जर कोणती पदवी घेतली, शिक्षण झाल्यानंतर त्याने ती परीक्षा दिली, त्यानं ते सगळं केल्यानंतर ती पदवी कोणाला प्रदान होते? ज्यानं शिक्षण घेतलं. पण आमच्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असं आहे, मुलगा जर मृदंग वादक निवडला, मुलगा कीर्तन निवडला, आई वडिलांची देशाची सेवा करणार जर निवडला महाराज, तर ती धन्यता त्याला न देता त्याच्या आई वडिलाला दिली जाते महाराज. याच ठिकाणी नामदार म्हणतात धन्य त्याची माय, नारायण गाय, नारायण ध्याय. मृदंग वाजवणं म्हणजे नामस्मरण असे दादा, लक्षात ठेवा. टाळ वाजवणे नामस्मरण आहे, कीर्तन करणे नामस्मरण आहे, आणि तुम्ही श्रवण करताना हे सुद्धा नामस्मरण असे. म्हणून नारायण गाय, नारायण ध्याय, धन्य त्याची प्रसवली. दुसऱ्या अभंगामध्ये सांगतात आपुली हिता जो असे जागता, धन्य माता, धन्य पिता, दयाची या विठाला म्हणून नामदेव म्हणतात धन्य महाराज जन्मले संसारी. धन्य आहे तो नारायणाचं नामस्मरण करतो, संसारामध्ये राहून सुने. मग कोण धन्य आहे महाराज? आपण ज्ञानोबराईकडे चला, आळंदीच्या माऊली तुम्ही धन्य आहात. धन्य महाराज. या ठिकाणी सर्व जाणकार सगळी मंडळी, त्याच्यावर मला जास्त विनोद करता येत नाही, लक्षात ठेवा. प्रश्न उपस्थित करू शकता तुम्ही. महाराज धन्य महाराज जन्मले संसारी. माऊली तर प्रपंचिक होते का? संसारिक होते का? ते तर ब्रह्मचारी होते. मग तुम्ही या ठिकाणी कसं काय विश्लेषण लावता माऊलींच्या ठिकाणी? अहो स्वतः माऊली स्वतः सांगतात अवघाची संसार स्वतः माऊली सांगतात अवघाची मी सुखाचा करेन म्हणून माऊली तुम्ही कशात? धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याते अंतरी नारायण. बऱ्याच ठिकाणी धन्यता दिलेली, काही ठिकाणी काळाला धन्यता, काही ठिकाणी वेळाला धन्य, काही ठिकाणी दिवसाला धन्यता. ज्या दिवशी जगद्गुरु कोपऱ्यांना नाथ महाराजांना संत ज्या दिवशी जीवनामध्ये येतात तो दिवस ते धन्य समजतात. धन्य काळ, धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन, किंवा धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा. दिवसाला धन्यता, काही ठिकाणी काळाला धन्यता. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडले तो. काही ठिकाणी वेळेला धन्यता, त्या वेळेला पुन्हा धन्यता दिली तेवढं सांगतो आणि पुढे जातो. लक्षात ठेवा ज्यावेळी वृंदावनामधल्या गोकुळामधल्या गोपिकांना भगवान परमात्म्याच्या दर्शन व्हायचं ना, ती वेळ त्यांच्या जीवनातील त्या धन्य समजतात महाराज. त्या गवळणी ऐका ना, ऐकवतो तुम्हाला. धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ, तेने संत जन भेटती कृपाळ, तेने संत जन भेटती कृपाळ, तेने पिढीला
तसं या ठिकाणी महाराज तो जन्माला आला आणि नारायणाचं नामस्मरण करू लागला, त्याला धन्य संतांचे आणि पंढरीचे. हा कैसा झाला संसार, म्हणून महाराज धन्य धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याते अंतरी नारायण. एकदा महाराज नारद महर्षी भगवान विष्णूकडे गेले. ऐका बरं कसरभंगाचे, कान करून ऐका, जास्त वेळ मी घेणार आणि तुमचा. भगवान विष्णूकडे गेले आणि नारद महर्षी म्हणते, देवा रात्रंदिवस तुझं नामस्मरण करतो. कोण म्हणतं? नारद महर्षी. विण्याचा आवाज झंकार आले, श्रीमन्नारायण नारायण. मग सगळ्यात धन्य आणि श्रेष्ठ मी आहे की नाही सांग ना देवा. भगवान विष्णू म्हटले अजिबात नाही. म्हटले का? कोणी म्हणधन्य? म्हटले आमच्या गावातला रामभाऊ. काय म्हटले? आमच्या गावातला रामभाऊ. कुठं चाललं तुम्ही महिला मंडळ? बसा खाली, खाली बसा, खाली बसा. ओ आजी आजी कुठं चालतात? जासान नाही तर तिकडं. हा तिकडे गेल्यानंतर काय होईल मला माहित नाही बरं का. किती वाजले आता? जास्त वेळ घेणार नाही. सवय नाही हो, सवय नाही, सवय नाही. आज मी इथं आलो, उद्या कोण येणार आहे तिथं गेटवर एकदम थांबायचं. काय काय जे सगळे कार्यक्रम अगोदर 2 तास तुम्ही थांबू शकत नाही. बोर झाला का तुम्ही? बंद करू काय करता? बोर नाही झाला ना? शिस्त माहीत नाही मंडळींना, काय माहीत नाही परमार्थाच्या या गोष्टी वगैरे. तरी बाबांना महाराज म्हणजे काय सांगावं, जिथं खडकाळ जमीन आहे तिथं ओली ती केलं लक्ष्मण बाबांना. मला माहिती आहे ते परत येणार आहे, मला माहिती आहे ते परत येणार आहे, पण जायचंच नाही. ही शिस्तही संप्रदायांची, लक्षात ठेवा. 2 तास कोणी उठायचं नाही. काय सांगत होतो मी आत्ता आजी? काय चालू होतं आपलं? गेलं हा धन्य धन्य या विषयाचं. धन्य महाराज जन्मले संसारी. धन्य भगवान विष्णू म्हटले, अरे आमच्या गावचा रामभाऊ म्हटले दिवसातून 2 वेळा माझं नाव घेतो. म्हटले तुझ्यापेक्षा जो धन्य आहे श्रेष्ठ. म्हटले अरे देवा, नारद महर्षी मध्ये रात्रंदिवस तुझं नामस्मरण करतोय मी, तुळशीपत्र ठेवले घरावर. भगवान विष्णू म्हणतात तरी तुझ्यापेक्षा ते काय धन्य आहे, श्रेष्ठ आहे. म्हटले प्रमाण देऊ सगळं. म्हटले गेले. एक काटोकाट भरलेली तेलाची वाटी नारदाच्या हातात दिली. कोण? भगवान विष्णू. म्हटले नारदा, या गावाला प्रदक्षिणा मारायची, पण प्रदक्षिणा मारत असताना म्हटले या वाटीतील योगेश्वर महाराज, या वाटीतील एकही तेलाचा थेंब सांडता कामा नाही. काटोकाट तेलाची वाटी भरून दिली महाराज. सकाळी 10 वाजता प्रदक्षिणा सुरू झाली नारदाची. महर्षीनं पूर्ण प्रदक्षिणा केली 5 वाजता. किती झाले? किती तास झाले? 6 तास. 6 तासामध्ये पूर्ण प्रदक्षिणा केली. सांगितले भगवान प्रदक्षिणा पूर्ण केली, पूर्ण केली. किती तासामध्ये? 6 तासामध्ये. तेलाची वाटी हे बघा ना, एक थेंबेनी सांडू द्याला, एक थेंबेनी सांडू द्याला देवा. पण सांगा कोण श्रेष्ठ आहे? भगवान विष्णू म्हटले थांब थांब नारदा, एक थेंबही सांडू द्याला आणि प्रदक्षिणा पूर्ण केली, काटोकाट भरली वाटी. पण या 6 तू माझं नाव किती वेळेस घेतले रे? तेवढं विसरलो बाबा देवा. का? वाटी होती ना, वाटी. 6 तासात गेला. मग भगवान म्हणते नारदा, एवढीशी तेलाची वाटी तुझ्या हातामध्ये दिली तर 6 तासामध्ये तुम्हाला विसरून गेला. आणि आमच्या रामभाऊच्या डोक्यावर एवढी मोठी संसाराची पाटी दिली तरी दिवसातून ते 2 वेळेस नाव घेतं, तुझ्यापेक्षा ते श्रेष्ठ. धन्य धन्य महाराज. आलो बरं का बाबा. जन्मले संसारी जेथ्या ते अंतरी नारायण नारायण नाय नारायण ध्याय. धन्य त्याची माय प्रसवली. संप्रदायानुसार एकदा भजन विठोबा.
अल्पबुद्धीप्रमाणे मी तुमच्या पुढे अभंगाचा भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केला बरं का. ज्ञानेश्वर माऊली असेल, संत नामदेवराय असेल, जगद्गुरु तुकोबराय असेल, धन्य महाराज मी असं म्हणेल बरं का. बाबा हे आहे ना म्हणलं, धन्य महाराज शंकर महाराज, धन्य महाराज जन्मले, लक्ष्मण बाबा धन्य महाराज जन्मले, जेध्याधी का तर जेध्याधी अंतरी नारायण नारायण ध्याय, धन्य त्याची माय प्रसवली. अजून अनेक महाराष्ट्रामध्ये राजे झाले, पण त्या राजांपैकी ज्यांचा प्रथम स्थानी नंबर लागतो ते महाराष्ट्राचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज. त्यांना पण आपण म्हणू धन्य महाराज जन्मले संसारी, जेधाते अंतरी नारायण. मला ते नामस्मरण करत होते, हो करत होते. महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आक्रमण करत असताना, मोगलावर चालून जात असताना, पावनखिंड लढत असताना नामस्मरण आधी गजर करत होते महाराज. काय करत होते, काय करत होते, हर हर. सर्वांनी हात वर करायचे, महिला मंडळ पुरुष मंडळ सर्वांनी, आणि सर्वांनी महादेव म्हणायचं बरं का. शूटिंगवाले दादा घ्या एकदा यांच्या, जाऊ द्या महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यामध्ये